हा या चल जरा दाखवा हा फक्त हा इथे 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 या बा देवा 12 गावच्या 12 वहिवाटीच्या महाराजा वय महाराजा म्हणायला हा वय महाराजा आता नाही मी सांगेन तेव्हा बा देवा 12 गावच्या 12 वहिवाटीच्या महाराजा वय महाराजा सध्या युक्रेन पासून आमचे चिपळूण पर्यंत वातावरण एकदम अस्थिर झालेलं आहे महाराजा वय महाराजा पण आम्हाला काय नको आमचं नाटक फक्त चांगलं होऊ दे त्यासाठी गारानं घालत असतो महाराजा वय महाराजा तर ही पोरं लांबून मुंबईसून आलेली आहेत प्रेक्षकांना टिकू दे रे महाराजा वय महाराजा मागच्या टायमाला वेंगुर्लेकर हिरोईन आली होती तिचं मालवणी नाटक बघून गावकरी अजून पण भीतीच्या छायेखाली आहेत महाराजा होय महाराजा तर त्यांना आपल्या पदराखाली घे आणि यांचा सांभाळ कर रे महाराजा वय महाराजा चांगलं झालं? हा? झालं नाही अजून एक आहे अजून काय आहे? खिशातून लिंबू काढतो मग लिंबू कशाला हवाय थांबा जरा काय चल ना लवकर. बाय इब्रा बाल्या असतील तिथून ऐक रे बुवा वय महाराजा आता वय महाराजा नाही हा तुमचा नेहमीचा नाही वाटत नाही नाही जाताना एकूच लिंबू ह्याला पण द्या सांग तुम्ही ते आता नाही मारायचं नाही हा. वय पण नाही बाय इब्रा बाला असतील तिथं ऐक रे बुवा तुझा लिंबू इथं ठेवलेला आहे त्याचा रस करून घे नाही तर लोणचा घाल पण आमची ही जी पोरं मुंबईतून आलेली आहेत त्यांना आल्या तशा पावली व्यवस्थित जाऊ दे त्यांचा सांभाळ राहू दे बाकी काय नको बास रे बास बाबा पाया पडा नाही पण कशाला पडायचं पाय लिंबू वगैरे वाढवत नाहीत आमच्यात हे काय केलं तुम्ही ते कसं आहे इथं इब्र्या बाल्या आहे ना त्याचा वास आहे इथं इब्र्याचा वास इथं वास आहे ऍक्च्युली खोबऱ्याचा वास पाहिजे ना कोकणात. गाल दे गाल मामा मामा हे काय करताय कोण इब्र्या आणि आम्ही नाही मानतो असलं काही आमचा विश्वास नाहीये याच्यावर प्लीज आणि इब्र्या बाल्या हा इकडे मागे या, पटकन सांगतो 5 मिनिट अहो प्रयोग आहे ना ऐका मामा ना. प्रयोग आहे हे. प्रयोग आहे क्या? प्रयोग आहे मी सांगतो ही माहिती असल्याशिवाय तुम्ही नाटक नाही सादर करू शकत बरं पटकन सांगा लोक जमायला लागले हाय जमतील लोक जमतील त्याचं काय नाही इब्र्या बाला नावाचा एक कुख्यात गुंड होता काय ते कुख्यात गुंड आई हा त्याला पण नाटकाची लय आवड होती तो इथे येऊन बसायचा काही वर्षांपूर्वी तो नाटक बघायला बसलेला असताना त्याला कल्पना नव्हती विचार कसली कसली पोलीस सापळा रचून बसले होते याची पण जसा त्याला अंदाज आला तो पोलिसांपासून वाचण्यासाठी इब्राबाला आतमध्ये गेला तो लपला कुठे लपला कुठे 4 नंबर खोलीत ह्या 4 नंबर 4 नंबर खोलीत पोलिसांना नाटक संपेपर्यंत काय भेटला नाही मग त्यांना वाटलं गेला म्हणून ते जायला निघाले तेवढ्यात नाटकाची नटी 4 नंबर खोलीमध्ये फ्रेश व्हायला गेली आणि किंचाळली विचारा का तिथे इब्राबाला होता तेव्हा पोलिसांना कळलं इब्राबाला तिथे लपला म्हणून पोलिसांनी तिथे जाऊन त्याला काठीने ठेचून मारलं म्हणजे ठार मारलं तेव्हापासून तिथं इब्राबाल्याचा आत्मा वास करतो आणि खरं सांगतो त्या नटीचा राग काढायचा म्हणून ज्या वेळेला इथं नाटक कंपनी येते त्या सगळ्या नाटकातल्या नट्या आणि नटींना तो त्या 4 नंबरच्या खोलीत झपाटतो म्हणून तुम्हाला सांगायचं होतं बाकी काय तुमच्यापैकी कोण 4 नंबरच्या खोलीत नव्हता ना नाही मग आम्ही तर 3 नंबर मध्ये होतो आणि माझ्या रात्री 2 क्वार्टर झाल्या म्हणून मी बसमध्ये झोपलो होतो. बस आणि मी तर 1 नंबर मध्ये होते. मग काय प्रश्न नाही नाही पण तिकडची टॉयलेट सीट तुटली होती म्हणून मी 2 नंबर साठी 4 नंबर मध्ये गेले होते आणि तिकडून डायरेक्ट इकडे आले. मग तुम्हाला काय दिसलं काय नाही बघ भास नाही झाला नाही म्हणजे तिथं असं मेरेकू कायेकू असं हैदराबादी मालेगाव भाषेत काय ऐकायला नाही आलं नाही हो मला नाही जाणवलंय काय. नाही असू शकतं काही माणसं असिम्टमॅटिक असतात भूतांना पण इब्राबाला असं सहजासहजी सोडणार नाही
अहो ना. असो असो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तुम्ही नाटक चालू करा. हा, नाटक चालू करा. हो आम्ही चांगलं करतो. ए बने थर्ड बेल दे चल. third मामा तिकडे आपण मामा अनाउन्समेंट. माझा मोबाईल ठेवा तुमच्या तुमचा मोबाईल आहे, नीट ठेवा. नीट ठेवा. अजून काय आहे? नाही का अजून काय? हा चल चल बस बस चल बस. हा चालू आहे हा, माईक. चालू आहे ना. हा, चल. माईक चालू. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून चेतनाट्य प्रोडक्शन सादर करीत आहे. चेतनाट्य म्हणजे संस्थेचं नाव आहे आमच्या. चांगलं नाही. चेतनाट्य. आमच्या प्रोड्युसर्सचं नाव चेतना आहे, त्याच्यावरनं तिने चेतनाट्य असं ठेवलेलं आहे. तरी चांगलं नाही. राहू दे ना. राव आता काय करणार ना? काय करणार? हा, चेतनाट्य प्रोडक्शन सादर करीत आहे 2 अंकी ऐतिहासिक नाटक राणी श्वेतांबरा. श्वेतांबरा श्वेतांबरा. बरं आहे, बरं आहे. नाटकाचं नाव बरं आहे. हा हा ऐका, आता मी तिकडे गेल्यावर पडदा द्या. हा? पण पडदा तिथंच आहे, मग तो द्यायला येऊ मी तिथं? मामा पडदा द्या म्हणजे पडदा उघडा. उघडा. हा हा लक्षात आलंय. लक्षात हा, आलं. श्वेतांबरा नाटक. हा. नाटक छान आहे. हा. सर ऑल द बेस्ट सर. हा, चल कर चल. भ्राता निमिष कुमार, पटांगणात 21 तोफांची विजयी सलामी द्या. हत्तीवरनं साखर वाटा, जल्लोष होऊन जाऊ द्या. निमिष कुमार, तब्बल 80 दिवसाच्या लढाईनंतर आपण हे युद्ध जिंकलेलो आहोत आणि तुम्ही अजूनही नाराज का? नाही महाराज, भ्राताश्री आनंद आम्हालाही झालाच आहे, परंतु या युद्धात आपले लाखो सैनिक आपण गमावले. अरे, त्यांच्या घरात दुःखाचा डोंगर आहे आज, आणि आपण इथे महालात बसून जल्लोष साजरा करणार. महाराज, महाराज माझ्या मनात हे योग्य वाटत नाही. महाराज, महाराजांचा विजय असो. महाराज, युद्धात आम्ही जिंकलेल्या नजराणा आपल्या समोर पेश करू इच्छितो. दौलत सिंग, पेश किया जाए. जशी आपली आज्ञा. अद्भुत. महाराज, या पाली पंजारीच्या राजाच्या राणी श्वेतांबरा वाह. राणी श्वेतांबरा, तुमचा चेहरा बघण्यासाठी आम्ही अधीर झालेलो आहोत. उचला तो घुंगट आणि करा मला बेहोश. महाराज, माफी असावी महाराज, पण आम्हास जिंकणे हे युद्ध जिंकण्या इतके सोपे नव्हे. आम्हास जिंकायचे असेल तर आमचे मन जिंकावे लागेल, अन्यथा राणी श्वेतांबरा पाली पंजरीची विधवा म्हणून द्या. खामोश, खामोश. इथे केवळ आमचा हुकूम चालतो हे ध्यानात ठेवा. भ्राताश्री, अहो काय करताय हे? अहो, परस्त्रीला असं लज्जित करून तिला दासी करून घेणं राजधर्मात शोभा देत नाही. महाराज, निमिष कुमार, हात का थांबला? महाराज, हाथ नहीं थांबला रे, रिश्ता बीच में आ गया. सुलेमान, अरे कितने दिनों बाद थोबड़ा दिखाया रे तू? नाटक आहे. अभी पहचाना नहीं क्या वावा? मैं इब्रिया बालिया. हाँ? तू इस तो मेरे को मारने को उतावला था ना, मेरे बिच्चू पुलिस लगाई. तेरे को क्या लगता है रे ये इब्रिया भाई तेरा बदला नहीं लेगा? इब्रिया भाई है ना, तेरा इज्जत, मेरा इज्जत क्या कचरा है क्या? हाँ, बोले तो.
चेतना काय अबे करते कौन चेतना? अरे मैं तो इब्रिया बालिया, जिसके बीवी चुड़ैल, कभी जिसका सालिया बोले तो इब्रिया बालिया। अभी मिल गई क्या तेरे कलेजे को ठंडक? हाँ? भ्राता भ्राता आता दौलत सिंग हा काय नजराणा तुम्ही पेश केलेला आहे आमच्या समोर. अरे शब्बो, अबे हटना. ये शब्बो मेरी जान. अरे शब्बो, मी साधारण ये मेरे जिगर के चल्ले. अरे कलेजे के टुकड़े आ जाना इधर. आना शब्बो, आजा रे, बैठना इधर. अरे कितने दिनों बाद मिली रे तू. अरे तेरे को याद नहीं क्या, हम लोग मिलने वास्ते इमरान चाचा के गोटे में गए थे, है ना? मैं पप्पी लेने नजीक नजीक आ रहा था, उतने में ही भैंसे ने बच्चा दिया और तू चिल्लाई. अरे मी काय नाही मामाश्री मी तुम्हाला बोललो होतो ना इब्राहिमला, तो हिच्या अंगात घुसलाय बघा. कळतंय ते आम्हाला, पण काहीतरी करा. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही नाही काय. माझ्याकडे 101 उपाय आहेत. मी असं पटकन बघा, आता ही राख आहे ना, ही राख आमच्या मस्की देवीची राख आहे. हा. अंगावर फुंकली की लगेच इब्राहिमला बाहेर आहे. बाहेर आहे? हा. मग करा करा. करा नाही राख. विनोद कसले करता इथे? Serious नाही. Serious, तू गप्पा बस रे. आता तिला बाहेर करा ना. आता बघा हं फक्त. बाल्या, अबे कौन है बे? ओम चेतना क्या? चेतना आला आला आला. हा, हा, राहू दे नाही माहिती तुला करते. झाला झाला. झाला तुम्ही येऊ शकता मामाश्री. मी येऊ शकता मामाश्री. मामा प्रेक्षकांना प्रेक्षकांना सांगतो, सांगतो हे मामा. नाटक श्वेतंबरा हा. चांगलं आहे. आता जे हे इब्राहिमल्याचा चावटपणा आहे, पण आता जे आहेत प्रेक्षक त्यांनी बसा, पुढे नाटक चांगलं आहे. हा, बाकीचे गेले ते जाऊ दे. बस बस थांबा. श्वेतंबरा नाटक. आपण कंटिन्यू करूया. दौलत सिंग, राणी सरकारांना आमच्या शयन कक्षेत घेऊन जा. मी एकटा नाही जाणार. एकटा नाही जाणार मी. हो, त्या दुसऱ्या राज्यातल्या राणी मध्येच आक्रमक होतात. दौलत सिंग, मी राजा आहे, मी आज्ञा करतोय. हो महाराज, पण त्या मला शब्बो समजतायत. हे सगळं माझ्या शब्बोशी येऊ शकतं. लयाशी येऊ शकतं माझं. कैसे आदमी पाल रखे. थांब थांब थांब, वेगळीच संकट आलंय राज्यावर. भ्राताश्री तुम्ही शयन कक्षेत घेऊन जा. आलोच मी. तुम्ही शयन कक्षेत घेऊन जा राणी सरकारांना. नाही भ्राताश्री, छे छे, काय बोलता आहात आपण? अहो, मी आपला अनुज आणि भावाने माते समान वहिनीला असं शयन कक्षात घेऊन जाणं, हे समाज काय म्हणेल? काही म्हणणार नाही रे, तू घेऊन जा ना यार. नाही महाराज, मला हे काही पटत नाही. म्हणजे देवर बाबी या नात्यावर छोटे छोटे चित्रपट असतात, पण या नाटकाला ते शोभा देणारं नाही महाराज. मी नाही करणार हे सगळं. नाही, मला शक्य नाही. मामाश्रींना सांगा. मामाश्रींना तुझा द्वंद्व एकदा बाहेर काढतो मी अख्खं. मामाश्री कृपया महालात या. मामाश्री, राणी सरकारांना जरा शयन कक्षेत न्या. कोण मी? हा, तुम्ही. मी नाही बा. तेवढं सोडून सांगा. हा? इथं सगळे आहेत म्हणून ठीक आहेत. त्यांना घेऊन आतमध्ये गेलो तर 4 नंबर खोलीत इब्राहिमला चेपील मला. असं करू नका हो. बरं, प्रेक्षकांमध्ये कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी या. कोणालाच नाहीये. ठीक आहे, मीच नेतो. या राणी सरकार. अरे सुल्ल्या, मामा अबे आ गया क्या औकात पे? हाँ, अबे तूने मेरे साथ गद्दारी की. मी नाही अब तू मरेगा. चेतना
मरेगा रे नाही, नाही, तू मी नाही ती शंभोने गेली तूने मेरे हाथ गद्दारी की शब्बो तो मरेगी रे मंगेल किया ये सब चुपा इधर मंग्या मंग्या मी अरे मंग्या अपनी तो पहचान नहीं तू काय को मारी दिया रे मामा तिला काढा बाहेर नाही तर मरेगा. मरेल तो मेरा मारी दिया क्या बोले तो चेतना बाल्या बाल्या झाड सोड बाल्या झाड सोड आले अंगातलं भूत उतरलं चेतना बरी आहेस ना मामा चेतना बरी आहे बढिया मेरे को क्यों मार रही तू मेरे को क्यों मार रही तू हाँ मंग्या मामा हे बघा. हाँ मामा मामा नाटक चालू आहे इथे. अरे नाटक संपलेलं नाही आहे प्रथम परा आता हाय ते तुम्ही बसा आता तुम्ही काय फक्त अरे शंभो मेरे को क्यों मारी रे तू मी काढून टाकी अरे मेरे को मारी मी किधर है वो नाटकातून काढून सुलेमान? टाकीन. काढ बोल त्याला, काढ. क्या 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 रे शब्बो मेरे को क्यों मारी मी काढून टाकीन नाटकातून. ओंक्या, नाटकातून काढून टाक. कोण आहे? तुझ्यात आहे मजेत नाही तुमच्यात नाही मजेत नाही निमिष तुझ्यात नाही नाही अबे क्या बे शंभू तूने पुलिस को टीप बीप दिया क्या नाही, नाही. हे बघ, मी काढून टाकू शकते तू नाटकातून. सेवार करती क्या बे तू मी गेला थांबा यार थांबा प्लीज बसा हा, माफ करा मी बोलतो पहिल्यापासून परत सुरू करू थांबा जरा वेळ थांबा गेलाय सगळ्यांमधला सगळ्यांमधलं फिरून गेला इब्रा क्या रे शंभू? क्या बात है क्या बात काय रंगला हा नाट्यप्रयोग एकदम झपाटलेला परफॉर्मन्स कडक ओक साहेब कशी साथ द्याल वा वा फार अप्रतिम भारून टाकला प्रयोग होता विनायक पुरुषोत्तमसाठी एकदा टाळ्या व्हायला फार मजा आली ओंकार भोजने आता तुझ्याकरता शब्द संपलेत तुझ्याकरता आज स्टँडिंग ओवेशन क्या निमिष अफलातून चेतना फॅन्टॅस्टिक अटेम्प्ट खूप वेगळा अटेम्प्ट होता आणि खूप छान केलास तू ओंकार मस्त बने मस्त मधला एक प्रवेश पण फार तुझ्या वाट्याला जो आला बने तो फार रंजक केलास तू ओव्हरऑल खूप मजा आली फॅन्टॅस्टिक खरोखरीच हा नाट्यप्रयोग संपूच नाही असं वाटत होतं क्या बात मंडळी धन्यवाद मंडळी तरुण पिढीतील काही कलाकारांनी स्वतःच्या वेगळ्या शैलीनं आणि प्रतिभेनं मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलंय आणि त्यातलंच एक आश्वासक नाव म्हणजे अक्षय टंगसाळे आज अक्षय आपल्या हास्य जत्रेत पाहुणा कलाकार म्हणून सहभागी झाला आणि त्याच्यासोबत इथे धमाल करण्यासाठी येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले आणि साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने दूध या रोशनी में नहाता हुआ ये मैदान दर्शकों से खचाखच भरा हुआ ये स्टेडियम काफी रोमांचक मुकाबला जहां होने जा रहा है भारत और श्रीलंका के बीच T20 फाइनल मुकाबला और मैं आपको बता दूं भारत के कप्तान विराट कोहली इन्होंने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला लिया है विराट कोहली फील्डिंग की जमावट करते हुए और श्रीलंका के बल्लेबाज लहिरा थ्रुसुंगे और महिला पुरथुंगे
क्रीज पर आते हुए काफी कांटे की टक्कर होने की संभावना। और कमॉन इंडिया प्रसाद यार काय दिवस आहे तुला सांगतो यार. इंडिया श्रीलंका क्रिकेट फायनल आहे आज 2020 फायनल आहे आणि बायको घरी नाहीये. याशिवाय दुसरं नाही रे, भाग्य नाही दुसरं तुला मी सांगतो रे. आज मजा आने वाला है भाई. ये बा साहेब येस. ऐ, हा सूर्य आहे का हो, सूर्य हा सूर्य आहे का सूर्य अहो तुम्ही प्लंबर आहात, अख्खी मोरी तुम्हाला दिली आहे. सुरीचं काय घेऊन बसलाय तुम्ही हा? प्लंबिंगच्या कामासाठी सुरी पाहिजे. अरे- अहो ते नळ कापताना ब्लेड तुटलं माझं, त्यामुळे सुरी पाहिजे मला. अहो तुम्ही आता अर्धा तासापूर्वी आत गेलात, तुम्ही मला काय म्हणाला होतात काय? 5 मिनिटात बघतो म्हणून. आता अर्धा तास झाला तरी काम होत नाहीये तुमचं. अहो नुसतं बघतो म्हणलं, करतो म्हणलं का हा? मला सांगा, आपण कांदेपोळ्याच्या कार्यक्रमाला जातोय, पोरगी नुसती बघतोय का लगेच लगीन करतोय? हा? तसंच असतंय ते, प्लंबिंगचं काम आहे होते, टाइम लागतोय त्याला. आता करतो बघा. सूर्य आहे का? नाही सुरी नाही. मुळात हे सगळं तुम्ही जे कांदेपोळ्याचं वगैरे सांगितलं, हा. प्लंबरच्या तोंडी ही वाक्य खरं तर जात नाहीत. लिहिताना जाणवलं नाही मला, पण आता ऐकताना खूप जाणवलं मला. आहे सूर्य आहे तुमच्याकडे. सुरी पाहिजे का तुम्हाला? सुरी पाहिजे. सुरी आहे. कोणाची आहे? हा? सुरी कोणाची आहे म्हणजे? आमची स्वतःची आहे. शेजाऱ्यांची सुरी आम्ही कशाला घरी ठेवू? आहे का आता? त्यांची जागा इतकी लहान आहे की जरा सुरी आमची तुमच्याकडे ठेवा असं ते काय म्हणतील ना आपल्याला. सुरीसाठी तर जागा असते प्रत्येकाच्या घरात, नाही का म्हणजे. याच्या आईला लागा तुमचे विनोद. तुंबलेल्या मोहरीत कोंबली पाहिजे ती. मला सुरी द्या की मी आता क्लिअर करतो लगेच. हा पण ते तुम्ही ते कुणाची कशाला म्हणालात? ते कुणाची? हो बॉलिंग कुणाची आहे म्हणत होतो तुम्ही. क्रिकेट बद्दल तुम्ही विचारलं? हा. बॉलिंग इंडियाची आहे. असं होय? हा. ह्या मॅच मध्ये इंडिया जिंकणार बघा. अरे इंडिया जिंकणार इंडिया म्हणजे? जिंकणार. अरे फक्त तुम्हाला सांगतो, आपल्या हा. विराज कोळीची कॅरेक्टरचा अभ्यास नाही असं बसू शकत नाही इकडे. प्लंबर आहेस ना. पण हरकत नाही. आज फक्त आपल्या विराज कोळीची बॅट लागली की नाही मग विराट कोहली अरे बाबा ड्यू आहे त्याची बॅटिंग. करणारच तो करणार म्हणजे आज आज- मिनिमम 60-70 मारतो की नाही बघा. बघा तुम्ही फक्त आता. क्रिकेटमध्ये खूप इंटरेस्ट दिसतोय तुम्हाला. म्हणजे काय तन याच्या आईला जिंदगी गेली लागा क्रिकेट मध्ये आपली. काय सांगता अख्खी जिंदगी क्रिकेटमध्ये गेली? मग काय? आता ह्या स्किटच्या पुढे तुम्ही प्लंबर असं म्हणजे. अरे, बाकीची जिंदगी लगा तुम्ही कोंबलेली बी बाहेर काढताय की. काय करणार? मी करा ना ते. सुरी पाहिजे होती ना. सुरी पाहिजे. आहे ना सुरी तिकडे बघा ना. फळ आहेत बघा, फळं तिकडे. हा सुरी सुरी. हा ती खरी खरी दिसणारी फळं आहेत ती घ्या. खरंच घ्या तुम्ही. सुरी. हा घ्या सुरी घ्या. हा सुरी आहे. घ्या. येस. धार आहे ना ह्याला? हा हाय धार आहे. हॅलो. हा द्या द्या. हे डिलिव्हरी. हा दिली. आला. ऐका तुम्ही दारात पाहिजेत. डिलिव्हरी बॉय आहात. ऐका. सॉरी सर. हा हा सवास सवास पट्ट्या. सही घ्यायची असेल ना माझी. अरे लेगला प्लेअर लावले तर ऑफला बॉल टाकतोय. काय बॉलिंग करतोय राव, याला सांग राव. हे बघ 2 वरचे खाली घे, खालचे 2 वर टाक. तिथं विकेट आहे तिथं. ए. सांग त्याला. टाकी खाली. खाली टाक इकडं. खाली टाक होय, होय. इकडं. माकडा. असं करू नका हो. टीव्हीला हात नाही लावायचा. मग नाही नाही इकडं असं. कुठे बॉल टाकते अरे टीव्हीचं काही नाहीये. ते तिकडे टाकतात. खूप लांब आहेत ते. दिल्लीला आहेत ते ना. हे बघ, please. टाकायचं नव्हे त्याला तेव्हा. हे प्लीज घ्या. झालं. या आता झालं. हो एवढाच होता. गेस्ट आज यावर एवढाच रोल होता. हॅट तिच्या आईला बघ. सोडला बघ त्याच. हा? सर एक ओव्हर बघून जाऊ का? आलोच आहे तर. हा बसा हरकत एकच नाही. over. हो वा बसा. शाबाश. फिल्डिंग. यांचं पण काय कॅरेक्टर चुकलं. डायरेक्ट सोफ्यावर बसलं. क्रिकेटची आवड दिसते तुम्हाला सुद्धा. आवड? हो. अरे आपण खूप मोठा फॅन आहे. हा. हा म्हणजे आमच्या एरियामध्ये ना ते अंडरआर्म बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट होतात ना. मांडीवर हात नका ठेवू. मांडीवर एकदम हात होतो. बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट आहे ना, त्यातला वाचছে आपण. बरोबर. बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट म्हणजे मला कळलं नाही. तुम्हाला माहिती नाही बॉक्स क्रिकेट? नाही. ते असं बॉक्स टाईप असतं, जाळी असते आजूबाजूला. छक्का मारला की आऊट, हा. टाकीला बॉल लागला की आऊट, अच्छा, ते- काकांची काच फुटली की आऊट. नाही का नियम असतात, रात्री खेळतात. बरोबर रात्री ते पहाटे अंडरआर्म टाकायचे. हा खेळलोय अंडरआर्म टाकायची. चांगलंय हो ना? मजा असते त्याच्यात. वेगळीच मजा असते. वेगळी मजा आहे. हा. वेगळी मजा आहे. ए तात्या, हा. त्याच्या आईला काय अंडर मध्ये कसली मजा आहे तेव्हा?
हे यायला ती 10x10 एवढीच बॉक्स तिथंच बॅटिंग करायची आणि तिथंच बॉलिंग करायची हा? त्याच्यापेक्षा त्याच्या यायला 2-4 गोट्या आणायचं तिथं सर्कल हाणायचं आणि टाक गोट्या खेळायला तरी चालते बरोबर आहे. ह्याच्या यायला ही म्हणजे कसं झालं माहितीये का, पिझ्झा आणायचा, समोसा आणायचं, सगळं घेऊन यायचं आणि मोबाईलवर पिक्चर बघत बसायचं. हे असलं आहे त्याच्या माझा काय प्रॉब्लेम झालाय, मी आधी संवाद लिहिले मग कॅरेक्टर्स लिहिले, त्यामुळे उलटा झाला. पण नाही मजा नाही त्यात कसली मजा नाही हो. तुम्हाला सांगतो आमच्या घरी एवढ्या ट्रॉफ्या खच पडले खच. अरे अंडरआर्मचा बादशाह तुला बोललो ना मी. मी बादशाह बादशाह आहे आपण. हा मग अंडरआर्म खेळून खेळून मोठा झालोय. सलग 3 वर्ष तू ऐक सलग 3 वर्ष नंबर 1 बॅट्समन आहे आपण. काय सांगताय? हा, मग अरे वा, म्हणजे मग वेगळी मजा असते. या ना एकदा एरियामध्ये तुम्हाला दाखवतो कसं खेळतात अंडरआर्म. शेड्यूल बघून आता मध्ये कुठे वेळ असेल तरी खरंच आहे. आप्पा मी सांगतो तुम्हाला, आप्पा नाही मी, हा ठीक हरकत नाही म्हणजे अंडर मध्ये काय मजा हा. नाही, चिल्लर गेम आहे त्याच्या. चिल्लर गेम आहे. खरा गेम म्हणजे लगा ओरम. ही काय टेनिस बॉल खेळते ती तेव्हा बॉल कसा सीझनचा पाहिजे, दगडागत त्याच्यावर हाणलं फुटलंच पाहिजे कोणतरी. त्याच्यात खरी मग ही चिल्लर काय चिल्लर कोणाला बोलतोय रे? कोणाला बोलतोय तात्या चिल्लर? तात्या हा? चिल्लर कोणाला बोलतो तू? कोणाला म्हणजे? ए, तुला म्हणून सांगतो रॅम्बो 11 नावाची टीम आहे आपली. मग? आणि त्या टीम मधला आपण स्टार प्लेअर आहे, लक्षात ठेव. 10 वेळा विचार कर बोलताना पुढे. कशाला विचार करायचे? तुला का तिथलं तिथं खेळतून तुझा काय विचार करायचा? विचार कर 10 वेळा. विचार करायचे. एक मिनिट. नाही, नाही, 10 वेळा ये धावा में खड़ी हो गई है, फील्डर नीचे आते हुए और ये गेंद छिटक गई है. घटिया फील्डिंग का मुजाहिरा, काफी घटिया. तुझ्या आईचं तुझ्या वॉशिंग पावडर सुंदर. ऐका पाकडा? ऐका वॉशिंग्टन सुंदर असं नाव आहे. वॉशिंग पावडर सुंदर असं नाही. तुझ्या आईचं असू दे की काय बी धराई ना माहिती त्याला कोंबडा पकडताय त्याच्या आईचं त्याच्या. रिलॅक्स. ती बघितलं का? ही बियाणं बघितलं का? ए बियाण्या, ए सुरेंद्र जडेजा, उठकी तुझ्या आईचं तिथं बसलोय मारू नका टीव्ही. तुला काय पापड सुकट टाकाय ठेवलं तिथं बियाण्या. हानी की उडी डाय मार की तुझ्या बेने त्या सुरेंद्र जडेजाला काय बोलायचं नाही. मी तुला फायनल सांगतोय. का बरं? आपण फॅन आहे त्याचा, काही बोलायचं नाही त्याला. का बरं बोलायचं नाही बोलायचं म्हणलं की नाही बोलायचं. ए सुरेंद्र जा रे जा, हे बोलायचं लायकीच आहे करायचं ती. हा कसली लायकी काढतोय? ए बंटी त्याला सांग बरं का तुम्ही. तुला आधीच बंटी तात्या काका बंटी सॉरी काका त्याला सांगा ना मागच्या मॅच मध्ये जडेजाने कसा कॅच घेतला होता? हो, catch घेतला कसा घेतला होता? बाउंड्रीवर 5 मिनिटं हवेत होता. 5 मिनिटं हवेत जमलं तुझ्या विराजला. 5 मिनिटं हवे तेवढे एवढं नाही, एवढं कोणी लावू मग काय आबा तुम्हाला सांगतो हवेचं कशाला सांगतो हे होतं बरोबर आहे. ह्याच्या आईला आपण लगा पायपतनं तोंडाला हवा बाहेर काढणारा माणूस आहे तेव्हा. अरे त्याचा इथं काय संबंध आहे? हा मागच्या मॅच मध्ये 12 बॉल 35 केले होते. ए चंद्र त्याला सांगणार आहोत. चंद्र 12 बॉल 35 केले होते की नाही मागच्या मॅच मध्ये? मग तरी त्याला 8व्या नंबरवर उतरवलं. कोणी उतरवलं? कॅप्टन विराट कोहली. मग काय अब या अक्कल येते. एक मिनिट बसा. कोहलीला काय बोलायचं नाही. आपण match- नाही विराट कोहलीला का बरं बोलाय आपण मॅच मामा सांगून ठेवा त्याला. त्याला सांगून ठेवा. मग तुमचं पाहू नाही म्हणून का बसलोय मी. नाही, बरोबर. त्याच्या आईला नाही तर मग मामाचं घर बिर काय बघणार आहे, तोडून टाक. अरे उगीच काय कोहलीला का बरं बोलला? अरे तुम्ही आगंतुक आहात माझ्या घरात. मग काय? तुम्ही अचानक आलेला आहात. मी तुमचं क्रिकेटचं प्रेम बघून मी तुम्हाला असं बसवलेलं आहे. तुम्ही प्लंबर आहात ना, प्लंबिंगचं काम करणं गरजेचं आहे. ते तुमच्याकडून अपेक्षित आहे. कधीच गेलेलात तुम्ही. हे सगळं ऍडिशन आहे. डिलिव्हरी दिली गेला एवढंच होतं. ए पप्या हे बघितलं का? हे, हे बघितलं का सुरेंद्र जडेजा 120ची जाहिरात करते. ज्या आईला लाज वाटत नाही रे बेन्या तुला. आत्ता लगा कॅच सोडलाय माकडा आणि चढ्यावर करतेस होय. चढ्यावर करते. सुरेंद्र जडेजाला काय बोलतो रे तू सारखं? शांत बसा. हा? काय प्रॉब्लेम आहे तुला त्या सुरेंद्र जडेजाशी? काय तो अंडर पॅन्टीवर नाही तर काय करेल? याच्या बापाचं काय जाते? आणि तू काय अंडर पॅन्ट घालत नाही का रे? चल जाऊ तू मग. कुठं? चल की मोरीत जाऊ तू. इथं दाखव की. नाही मोरीत चल की जाऊ तू. इथं काय घाबरतो का सगळ्यांसमोर? दाखव. बरं बघ. अरे कमाल करताय तुम्ही. तो बायको घरात नाहीये, तुम्ही हे असं काय करू नका यार. हे काय चाललंय तुमचं यार? याला सांगा ना मग. काय याला सांगा?
ह्याला काय सांगा मग? तू का बरं बोलला विराट कोहलीला अरे तू काय बोलतोय मग? विराट सुरेंद्र कोहलीला जडेजाला. बोललो मग डोक्यात तू काय सुरेंद्र सांगतो जडेजाला तू? बोललो का? हे, सुरेंद्रला बोलतोय 10 वेळा. ए तू निघ अरे काम तू झालं निघ ना, तुझं काम मोरीमध्ये, तुझं काम इथं पण नाहीये. जायचं लय बोलते तर तू खुर्ची उचलली खुर्ची उचलली. ह्याला सांग बर का, खुर्ची उचलली माझ्यावर. मी लय डेंजर माणूस आहे. काय करशील? थांब, तुला दाखवतो आता मी कोण येते. काय कोण आहे ए, आहे हो. ए, लक्या सागऱ्या कुठे रे? काय हा या इथं ग्रीन पार्क अपार्टमेंट मध्ये 207 ना 207 हा 205 मध्ये या हा या एकाला सोलायचं इथं. नाही नाही ए भाई जेवढे असतील नसतील तेवढे घेऊन या, घर नाही, पण नाही. फोडून टाकायचे. नाही, नाही. माहिती नाही आपल्याला. नाही, नाही, ए. आपली पोरं येणारच आहेत, लक्षात ठेव. काही होऊ दे. क्रिकेट हा माणसं जोडतो, आपण माणसं दूर करतोय. कसं असतं, हा मुळात आपला खेळ नाहीये, ब्रिटिशांचा खेळ आहे. कलेच्या हे काय चाललंय माझ्या ए बोजा का त्यांना तुम्ही सांग? बसा ना इथं 2 मिनिटं. ए बघ आपली पोरं घेऊन ये तू नाही रे. हा त्या चौगुलेच्या घरात ये आणि तू श्याम्या बिमे हेमे बिमे अरे, सगळी आण. घेऊन ये. नाही, नाही, ए, नाही. अरे उद्या काय घेऊन व्हायचं ये. ते नाही, नाही. तूच तुला तुला दाखवतो हा, की. ये, चल, ये. आण, चल. ये, ये, येऊ दे, ये, 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 किती पोरं. ऐका नाही, माझं ऐका माझं ऐका ए, आपण हे करूया. अहिंसा ही असं फार नाही. मोठी असते. तू ऐका, तुम्ही त्याला सांगा ते आहून वा 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 तोडफोड परफॉर्मन्स असंच म्हणावं लागेल. क्या बात. प्रसादा, तुम्हाला कसं वाटलं हे क्रिकेट प्रेमी प्रेक्षक? समय मला असं वाटतं की मॅच बघताना आपल्या विचारांची मॅच होणारे लोक नसतील तर खेळ खंडोबा होतो आणि नको त्या गोष्टींचा सामना करायला लागतो. वा 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 दादा वा. अक्षय, तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. फार मजा आली तुला बघताना. आपल्याकडे पोकर फेस कॉमेडी करणारे खूप कमी आहेत आणि जे कमी आहेत त्यात तुझं नाव नक्कीच घ्यावं लागेल. Thank you. इतकी सुंदर पोकर फेस कॉमेडी करतोस तू आणि खूप इनोसन्स आहे तुझ्या कॉमेडीमध्ये आणि तो स्क्रीनवरती कायम जाणवतो. तुझ्याकडे मी जेव्हा बघतो तेव्हा मला 20 वर्षांपूर्वीचा मक्या आठवतो. आम्ही तेव्हा एकत्र काम केलं होतं, त्यामुळे तुला बघितलं की मला मक्याच आठवतो का कोणास ठाऊक. पण फार इनोसंट आणि फार प्युअर कॉमेडी असते तुझी आणि बघताना फार मजा येते. थँक्यू. खूप सुंदर, फॅन्टास्टिक. सई, कडक परफॉर्मन्स झाला. श्यामदादा फारच भारी. तुम्हाला एका नवीन रूपात बघितलं आज आणि तुम्हाला ऐकून फारच मजा आली. व्हेरी 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 नाईस. सावत्या, तुला खूप मोठी शाबासकी, खूप मोठी शाबासकी. तू आज इक्वल ताकदीनं समीर दादाबरोबर उभा राहिलास आणि तुझे हक्काचे तुझ्या स्टाईलचे पंचेस तू घेतलेस. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप मस्त. तुझं खूप खूप स्वागत या मंचावर. अक्षय म्हणणं मला शक्यच नाहीये बाल्या, त्यामुळे मी बाल्याच म्हणणार आहे. बाल्या आमचा खूप जगमित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण एकत्र काम केलंय YZ मध्ये. तुला या मंचावर बघून मला अत्यानंद झालाय आणि पशाजी म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे. तुझी एक वेगळी शैली आहे आणि त्या शैलीने तू कायम सगळ्यांना जिंकत असतोस. आज आम्हालाही जिंकलंस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वा 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 बहारदार. अक्षय, तुला आज या मंचावर येऊन धिंगाणा घालून कसं वाटतंय मित्रा? खूप भारी वाटलं मला. खरं तर ही संधी मिळाली त्याबद्दल मी खूप भाग्यवान आहे. आणि इकडची एनर्जीच वेगळी. म्हणजे एखादी मेलेली जागा पण जिवंत करणं मी आज डोळ्यांनी बघितलं. वा, वा, हा. वा, 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 आणि अक्षय. 2 दिवस व्हॅनिटीमध्ये मी यांच्याबरोबर आहे, त्यामुळे ते कळलं मला की काय प्रोसेस आहे किंवा कसं जावं. कारण लिहिताना एकदम साधं लिहिलेलं आहे, पण ते करताना काय काय मजा येऊ शकते हे या माणसामुळे कळालं आज. त्यामुळे खूप खूप थँक्स. आणि गोस्वामी सरांचं पण थँक्स की त्यांनी मला बोलवलं आणि सगळ्यांचे थँक्स. थँक्यू. वा वा हा स्वीट अक्षय. धन्यवाद धन्यवाद. नाही खरंच धन्यवाद. अहो किती धन्यवाद म्हणाल. धन्यवाद, धन्यवाद. आज मगापासून हा 25वा धन्यवाद हो आहे. ना. प्लीज नको अहो प्लीज. नाही खरंच, पण खरं सांगू का, तुम्ही लोकांना इतकं हसवता ना, त्याबद्दल खरंच तुमचे आजन्म धन्यवाद मानले ना तरी कमीच होतील. अरे खरंच वा, अरे धन्यवाद. बापरे, अरे बापरे. खरंच नाही धन्यवाद. मीन्स अ लॉट टू मी. आणि खरं सांगू
फार कमाल कार्यक्रम, हो. फार कमाल कार्यक्रम, मज्जा झाली. धन्यवाद हा, धन्यवाद. निघू मी आता. हो हो ते गाडीचं ठीक आहे ना गाडीची व्यवस्था अच्छा, आपलीच आहे ही? केलेली. हो, हा, हा, वा, वा. हो. खरं तर एक म्हणजे कसं बोलावं कळत नाहीये. बोला ना, बोला ना. आमचे नाना आहेत ना नाना नाना. नाना गणपुल्यांचे नाना नाही, नाही. त्यांनी नाही का स्टेजवर तुमच्या पायावर काठी ठेवली होती. ठेवली होती. त्यांनी आरपार नेली होती हो पायाच्या Sorry, काठी. अरे, म्हातारपण ना हो, काय करायचं त्यांच्या एकदम लक्षात नाही आलं, दिसत नाही ना त्यांना. आणि नानांचं ना डोळ्याचं ऑपरेशन आहे आमच्या, तर इथून असं म्हणजे अगदी त्यांना त्यांच्या गावात सोडायचं होतं. म्हणजे फार लांब नाही, 10 किलोमीटर आहे फक्त. हे घाट संपलं ना की लगेच नानांच्या लेकीचं गाव अच्छा, लागतं. बरोबर. तर तिथं त्यांना जरा उतरवाल का प्लीज. ऑफकोर्स ऑफकोर्स. असं काय विचारताय, बिंदास, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा एवढी मोठी गाडी आहे, रिकामी जाणार, मी एकटाच जाणार त्याच्यात, आई गं. त्यापेक्षा नानांना सोडतो मी, काही हरकत नाही. किती प्रेमळ आहात तुम्ही. खरंच धन्यवाद, खरंच चालेल, धन्यवाद. चालेल. तुम्ही, अ, बोलवते हा. बोलवते मी. इतक्या हसमुख आहात म्हणून तर खळ्या नाही ना पडत तुम्हाला. काय बाई? नानांना हो हो बोलवतो तुम्ही. नाना नाना येत नाना या नाना नाना इथे नाना नाना इकडे या नाना काय करतोय? नाना. इकडे या नाना या या हे फार वेगळे आहेत म्हणजे. काय यांना दिसत नाही का, ऐकू येत नाही, कळत नाही. नाही काय आहे, ऐकू आलं तरी तिथेच पावलं पडतील असं सांगता येत नाही ना. correct, correct, म्हातार पण वाईट असतं. काय हनुमान? असं आहे बाबा, केवढ्या दिवसांनी भेटलास. हणम्या नाही येते, हनुमान आहे पृथ्वी प्रताप. बांधा तर हनुम्यासारखा आहे. दाबू नका. नाना पृथ्वी प्रताप येते. कोण पृथ्वी प्रताप यांच्या गाडीतून तुम्हाला जायचंय. जायला काय, जाण्यासाठी तर आलो इथे, गप्पा मारायला आलो का आपण. ते सोडतील तुम्हाला. हा, सोडूया आपल्या काय, जाऊया. हा मागून या. या. बसूया. हा आरामात, आरामात, बरं आरामात. का नानांची मुलगी आहे ना, मी तिला सांगून ठेवले तिचे मिस्टर येतील रस्त्यावर. तुम्हाला आत वळायची आवश्यकता नाहीये. म्हणे? चला या ए, म्हणे, चला चला येतो. या, या. कोणाची गाडी आहे रे? आपली जाय. कोणाची पण असू द्या, मला काय जाण्याची मतलब. चालव तू, चल. चला म्हणे प्रवास सुरू करूया. हा चला चला. हा ए, थांबा. हे राहिली, पिशवी राहिली माझी, पिशवी. आजोबा आजोबा आहे तुमची पिशवी आहे बघा, इथे बाजूला आहे. नाही ही पिशवी नाही रे, ती प्लास्टिकची पिशवी. ते गाडी लागते ना, तुझ्या हातात दिली ओकाला बरं पडतं. एक मिनिट. बसा बसा, मी पुढे येतो. हो, हा पुढच्या सीटचा प्रॉब्लेम आहे. पुढे काय प्रॉब्लेम काय आता? सीटच नाही, दिसते सीट आहे इथे. मागे बसा, बस तुम्ही मागे बसा. चला नाना, चालू करतो गाडी. हा चालू कर म्हणजे काय, इथं फोटो काढायला आलोय मी. चल चालू कर. नाना. नाव विसरलो, तू नाव काय बोललास? पृथ्वी प्रताप आजोबा. ते तुझ्या ह्याचं नाव काय, शोचं नाव काय, ते कुठल्या कार्यक्रमात करतोस? हा ते आजोबा मी महाराष्ट्राची काय हास्य जत्रा. हा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तो 10 मिनिटांच्या नटांचा कार्यक्रम. दहा मिनिटांच्या नटांचा कार्यक्रम म्हणजे? हा तसंच आहे ना ते. मग 10 मिनिटं तुम्ही वाकडे तिकडे काहीतरी करता, मग तो आमिर नंतर वाजवतो टा 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 टा, आणि मग संपतं. हे कुठलं म्युझिक वाजवतो आम्ही? सांगतो तुम्ही 10 मिनिटांचं नट, तुम्हाला 2 अंकी 3 अंकी नाटक काही झेपणार नाही तुम्हाला. नाना बरोबर बोलले. गाडी चालव, गाडी चालव. नाना बरोबर. ओ नाना, ते 10 मिनिटं आम्ही जे काही करतो ना, त्याच्यासाठी सुद्धा प्रचंड मेहनत लागते. अरे मेहनत काय, गाडव पण घेतो, गाडवाला उभं करतात घोड्याच्या शर्यतीत. किती वेळ लागेल यांना सोडायला? हा घाट संपला ना की खाली यांचं गाव आहे. 25 मिनिटात पोचू आपण. हा 25 मिनिटात मग काही टेन्शन नाही. हा त्या आईला तुझ्या बाईला हळूहळू समोर बघू. ते सई मॅडम पण आले होते ना कार्यक्रमाला, त्यांना वेगळी गाडी दिली काय? नाही, स्पेशल गाडी होती. सरपंचानी नवीनच घेतली, ती सोडायला घेतली होती गाडी. अरे याला काय अर्थ आहे यार? एकाच कार्यक्रमात काम करतो आम्ही, त्यांना स्पेशल गाडी, मला ही असली सीट नसलेली गाडी. पृथ्वी प्रताप काय ना त्या सई तामणकर आहेत, त्या 1 तास हसतात, तुम्ही 10 मिनिटं स्किट करता. 11वा मिनिट झाला किती प्राजक्त तुम्हाला वाजत गाजत हाकलं होते. कधी तर तुम्ही स्वतःच संपवता वाजव रे बोलून.
काम नाही ते कळलं का? त्या सई मॅडम वेगळ्या आहेत त्या. तुम्ही 10 मिनिटाचे स्किट करणारे नट. सारखं बोलू नका तुम्ही. 10 मिनिटांचे नट आणि 10 मिनिटांचे नट. काय 10 मिनिटांचे नट? आणि ती पाठवते आम्हाला वाजत गाजत, कारण तो फॉर्मॅट आहे शोचा की बाबा झालं की एक छान हा मस्त आता असा एक फॉर्मॅट आहे. असतं एक हा? आणि फक्त स्किट नाही करत मी, वेगळी कामं पण केली आहेत मी. अरे फेकतो का रे तुझ्या आईला? तुला मी फेकतो असं वाटतं? तुम्हाला नाही हो, याला खिडकीत ना कचरा फेकतात ना, काचो पडला असता आता. अच्छा, मग मला नाही बोलला ना फेकतो. हा, कारण मी करतो वेगळी कामं. मग मला नॉमिनेशन पण आहे. अरे लायकी आहे का तुझी? बैल साले. मला बोलला तू लायकीचं? अहो तुम्हाला नाही हो, यांचं तर आता थांबा. एक मिनिट, नक्की मला नाही बोलला ना? थांबा. दोन्ही वेळेस लायकी नाही, गाडी चालवतात, चायला बैल साले. कसं बोलला बघितलं ना नाना? असं ठरवून केल्यासारखं. तुम्ही ते काय मिळालं बोलला? तुम्हाला नॉमिनेशन मिळालं? नॉमिनेशन मिळालं. मग तुम्हाला समजा अवॉर्ड मिळालं तर ते अवॉर्ड तुमच्या घरी 10 मिनिटच ठेवणार का? नाना हचकी मारीन. नका ना नाना, सारखं 10 मिनिटांचा नट बोलू नका, कळलं ना नाना? आपलं वाटलं म्हणून बोललो, बाकी. ए बाबा चल ना रे बाबा, पटकन चल. थांबा ना. 10 मिनिटांचा नट बोलतायत मला. खरंच 10 मिनिटांचे नट आहोत का आम्ही? चल ना बाबा, चल ना. आईला वाट लागली. काय वाट काय लागली? अहो त्या ऋषीला बोललेलं बॅटरी बदल, लांब जायचं तर बॅटरीच बदलली ना वाटतं त्यांनी. तर बॅटरी बदलली नाही, मग आता काय धक्का मारायला लागणार. एक मिनिट, इकडे बाहेर काय धक्का मारायला लागणार म्हणजे? गाडी बंद, धक्का मारल्याशिवाय पुढे जाणारच नाही. आता इतक्या रात्री घाटात कोण मारणार आहे धक्का? कोण मारणार म्हणजे? 3 पुरुष आहेत तिथे, आपण मारूया ना. मी मारतो धक्का, मला का? हे बने इकडं मागे हवा लागली. हवा लागली इथे. साधी हवा नाही, स्वर्गाची हवा लागली तुम्हाला आता. यमाचा रेडा दिसला असता डायरेक्ट नंतर. काय कोणी सांगितलं तुम्हाला धक्का मारायला? धक्का तर मारावा लागेल ना कोणीतरी. नाना मी तुमच्या पाया पडतो, फक्त गाडीत बसा ना तुम्ही. तुम्हाला सोडतो ना 10 किलोमीटरवर, मी मारतो धक्का. बसा तुम्ही. बसूया आपण. काय या इकडे या. काय अरे ब्याद आहे सोबत. इकडे या. हा दरवाजा उघडला. दरवाजातून कुठून जाताय? हा चला. हा काय यार, चला दिवस आलेत माझ्या. चल चालू कर, चल. मारा धक्का मारा. मारतोय. मार लवकर धक्का. मारतोय. जोरात मार रे. मारतोय. जोरात मार. घाटा मेला लगेच मारू शकतो. मारतोय ना धक्का. जोर लावा ना हो साहेब. ना रे, यांच्यात दम नाही. 10 मिनिटाची स्किट करणार नट यांच्यात नाही. ओ नाना, 10 मिनिटांचा नट काय बोलताय सारखा? अरे आहेस तू स्किट्या. नाना शिवी दिल्यासारखं बोलू नका. अरे मग आहेस किट्या. नाना जा धक्का मार. धक्का मार. अहो साहेब धक्का मारा ना, गाडी तुम्हाला जायचं ना. नाही मारा धक्का. नका मारू. मी आखी रात्र इथे घाटात काढीन, नाही तर लिफ्ट मागीन मी कोणाकडून तरी आणि मग जाईन. अहो साहेब इथे गाडी नाही थांबणार आहे. कशी नाही थांबत? का साधा माणूस आहे काय? ए शपथ. लिफ्ट लिफ्ट लिफ्ट. येणार नाहीत का अजून गाड्या? बघा. लिफ्ट 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 लिफ्ट. आई शपथ, पृथ्वी प्रताप, महाराष्ट्राची हस्त जत्रा ना. फॅब्युलस. बॅग घेऊन आलो, मला लिफ्ट. ऐका तुम्ही फक्त गौरव मोरेला सांगा, मी त्याचा जबरदस्त फॅन आहे. येतो. लिफ्ट. विराट जगताप. विराट जगताप. निक 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 निक. मारी निक. भडकू नको. तुमच्यात खरा नट विराट जगतापच आहे. अरे तुम्हाला त्याच्यासारखी तुम्हाला त्याची किंमत अजून कळली नाही, मग कळेल तुम्हाला. एकदा
मार्केटला. अरे जरा यू मार ना, तिकडे पेट्रोल पंपवर मॅकॅनिक आहे ना, जरा घेऊन यायचं. 2 माणसांना सोडायचं रे. कोणाला सोडायचं? 2 माणसं आहेत आपली. चल बस ना मी काय बॅग घेऊन आलो पंपावर सोड बसले का? हा राहू दे. अरे जोरदार टाळ्या. आणि आज या स्किटच्या निमित्तानं वेट क्लाउड प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता आणि आम्हा सगळ्यांचा लाडका मित्र दशरथ सिरसट याचा या मंचावर debut झालेला आहे. अजब गजब असा होता हा प्रवास. मस्त सई. डॅश स्टेजवर आहे आणि मी इथे बसून कसं झाले. कडक परफॉर्मन्स होता. सगळ्यात आधी अभिजित पवारांना स्किट्यासाठी जोरदार टाळ्या. फार भारी शब्द इन्व्हेंट केलाय, फारच आवडला सर. कमाल, फारच मस्त, फार भावला, फार आवडला. भावा काय अप्रतिम कॅरेक्टर वठवलंस. मला एकतर आजोबांची खूप आठवण आली तुझ्याकडे बघून आणि तुला बघायला फार मजा आली. बने कडक परफॉर्मन्स, कडक. पिपी फार सुंदर. डॅश तुला इथे बघून खूप आनंद होतोय. थँक्यू सो मच. आणि तुझी एंट्री सुसाट होती, म्हणजे अशी एंट्री इमॅजिन नाही केली. फार मस्त, तुला बघून खूप बरं वाटलं आणि याच्यापेक्षा जास्त लेन्सच्या रोलमध्ये बघायला तुला खूप आवडेल. आणि श्याम बंगरसाठी जोरदार टाळ्या. Yes, yes. मस्त कडक टायमिंग, कडक. फार भारी झाला परफॉर्मन्स, मस्त. आणि मला गाडीही खूप आवडली. आर्ट डिपार्टमेंट मस्त, कडक. तर मंडळी येस, डॅशची एंट्री डॅशिंग होती. आणि दशरथ तू इथे मंचावर आहेस, कसं वाटतं या मंचावर परफॉर्म करून? खूप छान वाटतं. म्हणजे इथे परफॉर्म करताना मी आज जवळपास 4 वर्षानंतर मी स्वतः ऍक्ट करतोय. मी 4 वर्षानंतर आता मी फर्स्ट टाइम डायलॉग्स बोललोय वा. ओहो. पहिल्यांदा. थोडीशी धाकधूक होती, पण मेरा भाई येतो सब जायचं. वा वा, पण तुला इथे बघून फार मज्जा आली. थँक्यू सो मच. तर मंडळी आजचा भाग इथेच समाप्त होतोय. विनोदाची धमाल अनुभवण्यासाठी आता भेटणार आहोत पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.